टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भाजपचे आमदार चित्राताई वाघ आपल्यासोबत आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। मराठी भाषेचा जो मुद्दा आहे तो जोर पकडतो असं वाटतंय, कारण दोन्ही ठाकरे बंधू म्हणतात असं आहे की हा प्रश्न म्हणजे या विषयावरती समिती कोणी स्थापन केली, त्याच्या अहवालावर सह्या कोणाच्या आणि मोर्चा कोण काढतंय, त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर या सगळ्या गोष्टी येत आहेत। हा मराठीचा आहे हे ओळखण्या इतकं महाराष्ट्रातली जनता खुळी नाही। आणि उबाटाची डबल ढोलकी तर चालूच असते। म्हणजे मला आठवतंय की ज्या वेळेला गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला त्यावेळेला यांनीच आता हंबर्ण ही राज्यभाषा करणार का असा पाणसट जोकसुद्धा मारणारे हेच आहेत उबाठावाले। आणि त्यामुळे महाराष्ट्रातली जनता सगळं जाणती आहे। यामध्ये शिवसेनेचे उपनेता उबाठाचे विजय कदम काय नाव आहे, त्यांनी काय लिहिलंय, त्यांचं निरीक्षण काय आहे, त्या अहवालामध्ये काय लिहिलंय, हे संपूर्ण काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे। आणि त्यामुळे यांचा मुखवटा हा गळून पडलाय, हा जो खोटेपणा आहे। कारण यांनीच सगळं करायचं आणि यांनीच मोर्चे काढायचे आणि बरोबर आम्हीच जिंकलो असं म्हणायचं। देवेंद्रजींनी मराठी ही सक्तीची आणि नंतरची भाषा ही तुम्ही हिंदी किंवा इतर कुठलीही भारतीय भाषा घेऊ शकता, हे अतिशय क्लिअरपणे सांगितलेलं असताना सुद्धा आता कुठला मुद्दाच नाही आणि येणारं काय आहे समोर तर महानगरपालिका। त्यामुळे मगाशी जसं मी म्हटलं की मराठीचा की महानगरपालिकेचा हे महाराष्ट्रातली जनता चांगल्या पद्धतीने जाणते। तुम्ही म्हणताय मराठीचा की महानगरपालिकेचा प्रश्नही विचारताय, पण संजय राऊत याला जोडून म्हणतात की भाजप एक मिनिट ते विसरलेच की ज्या वेळेला हे अहवाल वगैरे चाललं होतं उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये त्यावेळेला संजय राऊत बाजूलाच उभे होते, आलं का लक्षात? आणि त्यामुळे संजय राऊतांना माहिती आहे त्या अहवालामध्ये काय लिहिलंय, कोणी लिहिलंय, त्यांच्या उपनेत्यांनी काय लिहिलंय, त्याच्यावरती त्यांच्या नेत्यांनी त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कशा सह्या केल्या, त्याची सगळ्याची कल्पना संजय राऊतांना आहे। नाही, पण राज ठाकरेंनी पण तर पाठिंबा दिला मोर्चासाठी, मग त्यांना काय म्हणणार? राज ठाकरेंनी मला हे सांगायचं की याच्याबद्दलची स्पष्टता सरकारने आधीच दिलेली होती। याच्यावरती जी पहल होती ती उद्धव ठाकरेंनी केली होती आणि त्याच्यानंतर मोर्चाही तेच काढतायत, हे सगळ्यांच्याच लक्षात आलं, त्यांच्याही लक्षात आहे। तुम्ही म्हणताय महानगरपालिकेच्या संजय राऊत म्हणतायत की महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून सरकार हा निर्णय घेत होतं। अरे अजिबातच नाही, हे सगळं वाद कोणी सुरुवात केली हे मला तुम्ही सांगा। की जेव्हा की देवेंद्र फडणवीसांनी याबाबत अतिशय स्पष्ट आणि ठोस भूमिका घेतली होती की मराठी ही सक्तीचीच आहे आणि नंतरची भाषा हिंदी किंवा कुठलीही भारतीय भाषा घ्या असं असताना त्या ठिकाणी यांनी समित्या स्थापन करायच्या, यांनी अहवालावर सह्या करायच्या, मोर्चे पण यांनीच काढायचं, जिंकलो पण आम्हीच म्हणायचं, म्हणजे काय आहे? त्यामुळे यांचा जो हा ढोंगीपणा आहे तो लोकांच्या समोर आलेला आहे। म्हणतात उद्धव ठाकरे ढोंगी आहेत, त्यांचाच GR होता आणि आता होते म्हणजे मी म्हणते म्हणजे काय आहे आपल्याकडे, मी म्हणायचं कारण नाही आहे, जे घडलंय ते सांगते। नक्कीच, पण आता राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय असेल असं तुम्हाला वाटतं? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील महानगरपालिका? ठाकरे काय म्हणतात त्यांची काय भूमिका आहे मला माहीत नाही, परंतु जे सरकारमध्ये होते, ज्यांनी हा मुद्द्याला सुरुवात केली आणि त्यांनीच समित्या करायच्या, त्यांनीच त्या ठिकाणी अहवाल सादर घ्यायचे, एक्सेप्ट करायचे आणि DGIPRचा ट्विट जे अतिशय कोणीही वाचू शकेल की या तात्काळ अंमलबजावणी याची लागू करण्यात यावी असं म्हटलेलं आहे। याचा अर्थ तो अहवाल एक्सेप्टही केलाय आणि त्या अहवालामध्ये जे म्हटलंय ते लागू करण्यात यावं अशी शासनाची भूमिका होती। आता त्यावेळेला शासन म्हणजे कोण होतं? तर उद्धव ठाकरेंचं सरकार होतं। हाऊसमध्ये सुद्धा हा मुद्दा गाजेल असं वाटतं? गाजला तर देऊ की आम्ही उत्तरं। थँक्यू, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय की चित्राताई वाघ भाजपच्या विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यांनी या ठिकाणी मोठे खुलासे केले आहेत आणि त्यासोबतच मराठीचा आहे की महानगरपालिकेचा आहे हे उद्धव ठाकरे यांनी सांगायला हवं असं सुद्धा प्रतिप्रश्न विचारतायत। नेमकं राजकारण तापतंय का मराठी भाषेवरून, पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।